नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या आधार कार्डला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे याची माहिती आपण कशा प्रकारे घेऊ शकता, म्हणजेच AEPS कोणत्या बँकेला एनेबल आहे, म्हणजे जे काही गव्हर्नमेंटकडून जे काही फंड येत आहे, म्हणजे जसे की लाडकी बहीण योजनेचे पैसे म्हणा किंवा PM किसानचे म्हणा, ते AEPSच्या माध्यमातून येत आहेत। तर शेतकऱ्यांना पैसे कोणत्या अकाउंटला आलेत हे कळत नाहीये। तर या ठिकाणी आपल्याला कोणत्या अकाउंटला ते पैसे आलेत ते कशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता, तर या ठिकाणी तेच प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नेमकं कोणत्या बँक अकाउंटला आपलं आधार मॅपिंग आहे ते आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचं आहे। आपल्या आधार कार्डला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे, म्हणजेच गव्हर्नमेंटचे जे काही पैसे आहेत ते AEPS ट्रान्झॅक्शन मार्फत कोणत्या अकाउंटला येत आहेत ते कशा प्रकारे तपासायचं आहे। तर या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी माय आधारच्या या पोर्टलवरती यायचं आहे। माय आधारच्या या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। जसं की या ठिकाणी दाखवतोय ऑप्शन आधार सीडिंग स्टेटस, यावरती देखील क्लिक करून तुम्ही आधार सीडिंगचा स्टेटस या ठिकाणी चेक करू शकता। जसं की तुम्हाला या ठिकाणी दिला आहे, आधार कार्डचे या ठिकाणी नंबर टाकायचे, कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन विथ OTP करून या ठिकाणी OTP टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं या ठिकाणी तुमचे आधारचे सर्व्हिसेस दाखवतील। या सर्व्हिसेसमधून तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा, कॉंग्रॅच्युलेशन्स युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन, जे की यांचं जे आहे आधार कार्ड या ठिकाणी SBI अकाउंटला जे आहे त्यांचे पैसे जात आहेत। म्हणजे जो काही स्कीम आहे, स्कीमचे पैसे असतील गव्हर्नमेंटचे, ते AEPS मार्फत जे आहे SBIला या ठिकाणी पैसे जात आहेत। तुमचं या ठिकाणी कोणतंच एनेबल नसेल, जसे या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे तसं तुमच्याकडे इनॲक्टिव्ह असतील तर कोणत्याही बँकला जाऊन तुम्ही ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। आपलं खातं ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला AEPS ॲक्टिव्ह करायचं आहे अशा पद्धतीने। जर अशा पद्धतीने ॲक्टिव्ह राहील तर या ठिकाणी तुमचं जे काही पैसे असतील PM किसानचे किंवा अदर माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे असतील या अकाउंटला इझिली होतील। अशा प्रकारे त्यांचा आधार नंबर दाखवेल आणि या ठिकाणी कोणतं बँक अकाउंट आधार कार्डला लिंक आहे, म्हणजे AEPSला लिंक आहे, ते या ठिकाणी बँकेचं नाव दाखवेल, ॲक्टिव्ह आहे का नाही हे दाखवेल, आणि लास्ट अपडेट म्हणजे हे कधीपासून ॲक्टिव्ह आहे हे देखील या ठिकाणी तुम्हाला तारीख दाखवेल। जर तुम्हाला बँक अकाउंट चेंज करायचे असतील तर या ठिकाणी तुम्हाला NPCIच्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही चेंज करू शकता। या आधार कार्डच्या या पोर्टलवरून तुम्ही चेंज करू शकत नाही आहे। जर तुमचं या ठिकाणी ॲक्टिव्ह जर दाखवत असेल तर तुम्हाला या बँकेमध्ये जो काही बँक तुम्हाला दाखवत असतील त्या बँकेमध्ये तुमचे पैसे येतील। जर इनॲक्टिव्ह असतील तर कोणत्याही बँकेत जाऊन, म्हणजे जो खातं कोणत्या बँकेत असतील त्या बँकेत जाऊन तुम्हाला ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या आपल्या आधार कार्ड जे आहे, आधार कार्डला कोणतं बँक मॅपवर आहे म्हणजे मॅपिंग आहे किंवा आधार सीडिंग आहे ते तुम्ही इझिली जे चेक करू शकता। यामध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता। धन्यवाद।